वंदे मातरम. मी आझाद पवार. तर भाग 1 आपला कंप्लीट झालेला होता. भाग 2 ची चर्चा आज आपण करणार आहोत. भाग 2 मध्ये नागरिकत्वाची चर्चा आहे. नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप. यामध्ये 5 ते 11 कलम येतात आणि हा 5 ते 11 कलम पूर्ण आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नागरिकत्व म्हणजे काय नेमकं? जे तुम्हाला आधार कार्ड मिळालेलं आहे, वोटर कार्ड किंवा जे आपलं पॅन कार्ड मिळालेलं आहे ते कशावर मिळालेलं आहे? कारण तुम्ही भारताचे नागरिक आहात म्हणून. बघा, तुम्ही कुठे फिरायला जाता, जसं लाल किल्ल्यामध्ये गेले तर तुम्हाला 50 रुपयाचं तिकीट लागेल, पण जे विदेशी येतात त्यांच्याकडून 300 रुपये 500 रुपये घेतात. ते असं का? कारण तुम्ही भारताचे नागरिक आहेत, तुम्हाला सवलती दिल्या जातात. नागरिकता ही एक सुविधा आहे तुम्हाला. तर याचा सिद्धांत अरस्तूंनी मांडला होता, जे युरोपचे ग्रेट फिलॉसॉफर होते. आणि नागरिकताची तरतूद आपण ब्रिटनकडून स्वीकारली, ज्यांनी आपल्यावर 150-200 वर्ष राज्य केलं त्यांच्याकडून. आणि ती आहे एकेरी पद्धतीची, म्हणजे एकाच देशाचं नागरिकत्व आपण घेऊ शकतो असं. तर 5 कलम मध्ये लिहिलेलं आहे की प्रथमतः जेव्हा संविधान राज्यघटना लागू झाली तेव्हा प्रथमतः नागरिकता कशी देण्यात येईल, त्यामध्ये 3 अटी दिलेल्या होतात. पहिली म्हणजे तुम्ही स्वतः भारतामध्ये जन्मलेले असावे, किंवा तुमचे आई वडील भारतामध्ये जन्मलेले असावे, किंवा राज्यघटना लागू होण्यापूर्वी 5 वर्षापासून तुम्ही भारतात राहिलेले असावे. म्हणजे राज्यघटना कधी लागू झाली? 26 जानेवारी 1950 ला. या दिवशी राज्यघटना लागू झाली. पण 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटना तयार झाली होती आणि 26 जानेवारी 1950 ला ती लागू झाली. मग त्याच्या पहिल्यापासून 1950 पासून म्हणजे 1945 पासून जो भारतात राहत आलेला असेल त्याला भारताची नागरिकता देण्यात येईल. जसं आपण फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो ॲनी बेसेंट हे 1945 पासून पहिलेपासून भारतात राहत होत्या. त्यांनी आपल्या स्वातंत्र्य काळात खूप मदत पण केली भारतीय लोकांना, तर त्यांना भारताची नागरिकता देण्यात आली होती. तर कलम 6 मध्ये चर्चा आहे ते पाकिस्तानमधून जे लोक भारतात स्थलांतर झाले होते त्यांना नागरिकता कशी मिळेल बा. कारण फाळणी झाली होती 1947 ला. तर खूप हिंदू मुस्लिम लोक भारतातून तिकडे गेले होते आणि पाकिस्तानमधून इकडे येत होते. तर असं चालूच होतं. असे खूप जण होते जे पाकिस्तानातून भारतात आले. जसं लालकृष्ण अडवाणी जी होती तिकडे त्यांचं घर होतं पण ते इकडं आले. दिलीप कुमार ऍक्टर ते तिकडून इकडे आले. मिल्खा सिंग म्हणू शकतो आपण, ते तिकडून इकडे आले. आणि जिन्नाचं घर इकडे होतं भारतात, मुंबईमध्ये होतं, उत्तराखंडमध्ये होतं, आणि तिथून ते तिकडे गेले पाकिस्तानमध्ये. असे खूप जण मिळतील तुम्हाला. तर याला पण 3 अटी आहेत. या 3 अटी म्हणजे जर 19 जुलै 1948च्या पहिले जर तुम्ही भारतात येऊन गेले त्या दिवशी 19 जुलै 1948 या दिवसापर्यंत तुम्ही जर भारतात येऊन गेले, म्हणजे 1 वर्षाचा कालावधी दिला होता पाकिस्तानमधून भारतात येण्यासाठी. जर तुम्ही या तारखेच्या आधी येऊन गेले तुम्हाला भारतात येऊन फक्त रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि नागरिकता मिळेल. पण या तारखेनंतर आले तर मग परमिट रूल लागू झाला होता. ही तारीख का महत्वाची? 19 जुलै 1948. तर या तारखेला परमिट रूल लागू झाला होता या तारखेनंतर पाकिस्तानमध्ये पण आणि भारतामध्ये पण. तर मग या परमिट रूल याला परवाना म्हणतात. तर मग यासाठी पहिले तुम्हाला मग फॉर्म भरावा लागेल आणि 6 महिने भारतात राहावं लागेल, मग तुम्हाला नागरिकता मिळेल. या तारखेनंतर जर तुम्ही भारतात आले तर मग परमिट रूल लागू होईल बा, अशी चर्चा आहे कलम 6 मध्ये. तर कलम 7 मध्ये चर्चा आहे, जसं कलम 6 मध्ये चर्चा होती पाकिस्तानमधून भारतात आलेल्या लोकांसाठी. मग भारतातून पण पाकिस्तानमध्ये गेलेले असतील लोक, मग त्यांना कशी नागरिकता मिळेल? कारण काय झालं होतं, आणि भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेले लोक कसं म्हणतोय मी की 1 मार्च 1947 नंतरचे, कारण जे जिन्नाचे भडकाऊ भाषण होते धार्मिकतेवर, त्यामुळे खूप लोक मुस्लिम आणि भारतीय लोक आणि काहींचे घरं पण होते तर ते तिकडे चालले गेले होते पाकिस्तानमध्ये. पण मग आता त्यांना यासाठी काय करावं असं, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीच चालले गेलेले. तर मग ते जेव्हा भारतात येतात त्यांना नागरिकता द्यायला पाहिजे आपण. तर कलम 7 मध्ये 3 अटी आहेत. जे 1 मार्च 1947 नंतर स्वातंत्र्याच्या आधीच पाकिस्तानमध्ये गेलेले त्यांच्यासाठी नागरिकता कशी मिळेल, तर त्यांनी पाकिस्तानमध्ये जो दूतावास आपला तिथे अर्ज केलेला असावा आणि नंतर भारतात 6 महिने वास्तव्यास राहिल्यावर त्यांना नागरिकता देण्यात येईल, असं कलम 7 मध्ये चर्चा आहे. तर कलम 8 मध्ये चर्चा आहे की जर तुम्ही भारताबाहेर आपले जे व्यक्ती राहिले असतील त्यांची काही नागरिकता आपण हिसकावून घेणार नाही. कधी तुम्ही फिरायला गेले, शिक्षण घेण्यासाठी गेले, नोकरी करायला गेले किंवा लग्नही केलं तिकडं, तुमची नागरिकता कधी घेतली जाणार नाही. पण कलम 9 मध्ये चर्चा आहे की जर तुम्ही तिकडे नागरिकता घेऊन घेतली तिकडच्या देशाची तर तुमच्या इकडची नागरिकता संपेल, असं कलम 9 मध्ये चर्चा आहे. की जर तुम्ही स्वइच्छेने दुसऱ्या देशाची नागरिकता घेऊन घेतली तर तुमच्या भारताची नागरिकता संपेल बा, असं कलम 9 मध्ये चर्चा आहे. तर कलम 10 मध्ये बघूयात आपण. कलम 10 मध्ये चर्चा आहे की जी तुम्हाला नागरिकता मिळालेली
ती कोणी तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही काही देशविरोधी कृत्य करत नाही किंवा काही देशविरोधी बोलत नाही, तर तुमची नागरिकता ती हिसकावून घेऊ शकते. हे संसद जवळ पॉवर आहे, असं कलम 10 मध्ये लिहिलेलं आहे. कलम 11 मध्ये लिहिलेलं आहे की जी नागरिकता तुम्हाला भेटलेली आहे आणि नागरिकता भेटलेली ती हिसकावून घेण्याचे किंवा नागरिकता देण्याचे जे अधिकार आहेत हे संसद जवळ आहेत. संसद मधल्या पर्टिक्युलरली जे मंत्रालय ते म्हणजे गृह मंत्रालय. गृह मंत्रालय त्याचा मसुदा वगैरे तयार करतं आणि नवीन जर एखादी ऍक्ट पण तयार करायचं असेल, कानून वगैरे, तर ते गृह मंत्रालयाच्या अधीन येतं सगळं. तर यामध्ये म्हटलेलं आहे की हे 50% मताने ते पास करू शकतात. हे संसदमध्ये 50% मत म्हणजे किती, आपले एमपी किती आहेत पूर्ण भारतात, 545. त्यापैकी 50% मत म्हणजे 272 जे एमपी आहेत यांच्या इच्छेने ते एखादी ऍक्ट बनवू शकतात. 2019 मध्ये बघा सीए प्रोटेस्ट चालू होते, ते सीए सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट हे ऍक्ट बनवला आणि पास पण झाला तो 2021 संसदेत. तर नागरिकत्वा संबंधी जे पण ऍक्ट बनवायचं जे प्रोसेस आहे ते गृह मंत्रालयाकडे. आणि यानंतर काय झालं माहिती बघा, 1950 आपलं संविधान लागू झालं. मग त्यानंतर संसदकडे पॉवर होती नवीन कायदा बनवण्याची नागरिकत्वाविषयी. तर मग 1955 नागरिकत्व कायदा केला कोणी, गृह मंत्रालयाने संसदेत पास करून. तर मग या नंतर खूप दुरुस्त्या करण्यात आल्या 1955 नंतर. 1986 मध्ये दुरुस्ती झाली, 1992 मध्ये झाली, 2003 मध्ये झाली, 2005, 2015, मग आता मागे 2019 मध्ये जे सीए प्रोटेस्ट चालू तुम्हाला बोललो मी तेव्हा झाली. तर असं चालूच राहिलं, कारण नवीन नवीन गोष्टी कळत गेल्या आणि नवीन नवीन नागरिकत्वाबद्दल सुधारणा होत गेल्या. तर बघा 5 गोष्टीने तुम्हाला भारताची नागरिकता मिळते. पहिलं म्हणजे तुमच्या जन्माच्या नुसार, दुसरं म्हणजे वंशाच्या याच्यावर तुम्हाला नागरिकता मिळेल, तिसरी म्हणजे नोंदणी, जे रजिस्टर वगैरे केलेलं असावं तुम्ही तेव्हा तुम्हाला नागरिकता मिळेल. तिसरं म्हणजे स्वीकृती. स्वीकृतीच्या याच्यात पण तुम्हाला 11 वर्ष वास्तव्यास तुम्ही पहिले भारतात राहिले पाहिजे. जसं तुम्हाला परिशिष्ट 8 आहे आपलं, ज्याला आपण हे म्हणतो काय बोलता अनुसूची 8, त्यामध्ये लिहिलेलं आहे की जे आपल्या भाषा आहेत त्यांच्यापैकी कोणती एक भाषा तुम्हाला येणे गरजेचे आहे, तर तुम्हाला स्वीकृतीनुसार नागरिकता देण्यात येईल. आणि 5वं म्हणजे प्रादेशिक समलीकरण. म्हणजे बघा एखादी आपण सिक्कीमला आपल्या देशात विलीन केलं, मग त्यांचे जे लोक होते ते भारताचे नागरिक बनतील. असं 5च्या याच्यानुसार त्यांना नागरिकता भेटेल. असं या 5 अटीनुसार तुम्हाला नागरिकता भेटू शकते आणि 3 अटीनुसार तुमची नागरिकता हिसकावून घेऊ शकते संसद. गृह मंत्रालयाला ते जास्त पॉवर आहे. तर त्यामध्ये तुम्ही स्वतःहून त्याग केला तर ते एक, किंवा एखादी तुम्ही देशाविरोधी काम केलं तर तुमची ती नागरिकता हिसकावून घेऊ शकते, किंवा तुम्ही दुसऱ्या देशाला सपोर्ट करताय, अशा याच्यानुसार 5 याच्यानुसार तुम्हाला नागरिकता भेटेल आणि 3 गोष्टींनुसार तुमची नागरिकता हिसकावून घेऊ शकतं. तसंच हे भाग 2 मध्ये चर्चा आहे. तर आपला कलम 5 ते 11 हे कम्प्लीट झालेले आहेत. काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा क्वेश्चन, मी तुम्हाला ते उत्तर दिलंच. वंदे मातरम, जय हिंद.